ठाकरेंच्या वकिलाने सुप्रीम कोर्टात फक्त एकाच वाक्यात पूर्ण केस 360 डिग्री फिरवली. मग काय, शिंदेनी तडकाफडकी आपले वकील घेऊन थेट अमित शहांच्या दरबारात पोहोचले. कारण ठाकरेंचे वकील कपिल सिब्बल म्हणाले की अगोदर 16 आमदारांची अपात्रता आणि त्यानंतर शिवसेना पक्षाचं नाव चिन्हाचा फैसला होणार. पक्षाचं नाव चिन्ह आधी गेलेलं नाहीये, आधी आमदार गेलेले आहेत. एकनाथ शिंदेचा इथेच सगळा खेळ संपतो. जर एकनाथ शिंदे अपात्र झाले तर शिवसेना पक्षावर शिंदेंचा हक्क राहत नाही. त्यामुळे निकाल ठाकरेंच्या बाजूने येणार हे स्पष्ट दिसतंय. म्हणूनच पुढची तारीख घ्यायला शिंदे पळत पळत शहांच्या दरबारात गेले आणि इकडे मीडियाने अफवा पसरवली की ठाकरेंचे 6 खासदार शिंदेंच्या संपर्कात आहेत, प्रवेशाची तारीख ठरली, ब्ला ब्ला ब्ला. या सगळ्या अफवांची ठाकरेंच्या शिवसैनिकाने कशी पुंगी वाजवली तुम्हीच बघा. कालचा भरत गोगावलेचा व्हिडिओ एक माझ्या पाहण्यामध्ये आला. एका लग्न समारंभामध्ये ज्यावेळी शिवसेनेचे पक्षप्रमुख व्यासपीठावर असताना त्या दाम्पत्याला शुभेच्छा देत असताना भरत गोगावले सुद्धा स्टेजवर गेले. खरं तर भरत गोगावलेंनी चला गेलेत आहात तुम्ही स्टेजवर, आपल्या शुभेच्छा द्यायच्या होत्या, निघून जायचं होतं. कुठून येतो हा, म्हणजे याला मी बेशर्मी असं म्हणेन. हा आत्मविश्वास म्हणण्यापेक्षा मी बेशर्मी असं म्हणेन. उद्धव साहेबांना म्हणतायत साहेब इथे या, इथे उभे राहा. साहेबांना विनंती हरतायत. उद्धव साहेबांनी लांबूनच इशारा केला जिथे आहात तिथे व्यवस्थित तुम्ही उभे राहा, आम्ही आमच्या जागेवर व्यवस्थित आहोत, आम्हाला गरज नाही. पण माध्यमांनी नंतर माध्यमांवर जाऊन यांनीच काही वक्तव्य केलं की आम्ही त्यांना बोलवलं, आता आम्ही आमचं काम केलं, आमच्या बाजूला यायचं की नाही हे त्यांचा प्रश्न राहिला वगैरे वगैरे. भरत गोगावलेंनी बोलून दाखवलं. आता माध्यमं असती त्यांना काहीतरी मसाला लागत असतो. माध्यमांवर काय आलं, 2 शिवसेना एकत्र होणार वगैरे वगैरे. अरे कुठे 2 शिवसेना एकत्र येणार? भरत गोगावले त्यातले मीडिएटर असणार, दुवा असणार वगैरे वगैरे. बातम्या कुठून कुठं मचायच्या. एक मला माहीत नाही कोण याच्यावर स्पष्ट बोलेल नाही बोलेल. आपला स्टँड स्पष्टपणे सांगतो, काहीही असो, गद्दारांशी आणि गद्दारीशी समझोता नाही. एकूण राजकारण नसेल ना तरी चालेल, आपण एक सामाजिक संस्था म्हणून राहू, काही हरकत नाही. निवडणुका लढता येणार नाही, काही काळासाठी आपण नको लढवूयात, नाही पैसा आपल्याकडे आपण नको करूयात. लोक आजही करोडोंच्या संख्येनं आपल्या पाठीशी आहेत. हे नेते जातील, हे आमदार जातील, खासदार जातील, नगरसेवक जातील, पण त्यांना निवडून देणारी माणसं आजही तुमच्यासोबत आहेत. ती माणसं पाहतायत तुम्ही नेमकं कुठल्या विचारधारेचे आहात, कुठली विचारधारा घेऊन तुम्ही पुढे चाललेला आहात. ते काल एकनाथ शिंदे हे दिल्लीला गेलेले आहेत, म्हणजे अचानकपणे हे दिल्लीला गेलेले आहेत. कुणालाही खबर नाही, कारण त्यांचे 3 खासदार तर महाराष्ट्रातच होते. आता दिल्लीमध्ये गेल्यानंतर आता शेवटी बघायला गेलं तर दिल्लीत हायकमांड असतात. भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष, भारतीय जनता पक्षाची महत्त्वाची माणसं सगळी दिल्लीमध्ये. त्यामुळे त्यांना जाणं शेवटी तिथेच आहे. आता तुम्ही याचा कसा अर्थ घेल तुम्हाला माहिती, जाणं शेवटी तिथेच आहे समजलात. त्यामुळे तिथे जाऊन तुम्हाला तुमच्या गोष्टी बोलायच्या आहेत, तुमच्या मनातली सहल बोलायची आहे. पण याचा अर्थ महाराष्ट्रामध्ये कसा लागला की महाराष्ट्रामध्ये ऑपरेशन टायगर राबवलं जाणार आहे. महाराष्ट्रामध्ये शिवसेनेचे खासदार पुन्हा एकदा एकनाथ शिंदेंच्या गटामध्ये प्रवेश करणार आहेत वगैरे वगैरे बातम्या लावल्या गेल्या. आता खासदारकीची निवडणूक होऊन जवळपास 2 वर्ष झालेली आहेत. लक्षात घ्या मला काय सांगायचं, म्हणजे 2 वर्ष हे खासदार वाट पाहत आहेत का तुमच्याकडे येण्याची? खासदारांना तुमच्याकडे यायचं असेल तर खासदार तेव्हाच येतील. हा प्रयत्न तुमच्याकडून होतोय याचं हे मात्र सत्य आहे की वारंवार शिवसेनेच्या खासदारांना फोन केले जातात, वारंवार शिवसेनेच्या खासदारांना आपल्याकडे ओढण्याचे प्रयत्न केले जातात. पण ही ठाकरेंची माणसं आहेत, ही शिवसेनेची माणसं आहेत. अगदी अरविंद सावंत साहेब असतील, अनिल देसाई असतील, अगदी राजाभाऊ वाजे असतील, भाऊसाहेब वाकचौरे असतील, बंडू जाधव असतील, संजय दीनानाथ पाटील असतील, सगळी माणसं ही ठाकरेंची माणसं आहेत. मशालीने निवडून दिलेली माणसं आहेत. आणि या सगळ्या खासदारांनी धनुष्य हरवून शिवसेनेला जिंकवलंय. धनुष्य हरवून म्हणजे लक्षात घ्या, धनुष्य चिन्हाला हरवलेलं आहे. ही विचारधारा त्यांना सुद्धा चांगली माहिती आहे. जर आपण याच्यातला वेगळा भाग घेतला, चला शिवसेनेची निष्ठा वगैरे ह्या गोष्टी आपण थोड्या बाजूला ठेवूयात. ही माणसं निष्ठेने ओतप्रोत भरलेली माणसं आहेत. अगदी नागेश आष्टेकर असतील, ओमराजे निंबाळकर असतील, सगळी माणसं. हे 9 खासदार शिवसेनेचे आहेत. आणि आपला 10वा खासदार जो पडला 47 मतांनी, अमोल भैया कीर्तीकर, या माणसांनी सगळीकडे धनुष्य हरवलेलं आहे, धनुष्याला हरवून आलेले आहेत. मग जर लोकांना धनुष्यालाच, म्हणजे धनुष्य यांना भविष्यात सुद्धा राजकारण आहे की नाही? भविष्यात ज्यावेळेस तुम्ही पुन्हा असे खासदारांना उभे राहा त्यावेळेस तुम्हाला लोक पुन्हा धनुष्यावर हरवतील. म्हणजे एक तुम्हाला मी वेगळा भाग सांगतो, तुम्हाला तिथे धनुष्य अगोदरच हरवलेलं आहे. आता ह्या बातम्या अशा पेरल्या की जणू काय हे खासदार आता शिंदे गटात प्रवेशच करतायत की काय. आता या सगळ्याची दुसरी बाजू मी तुम्हाला सांगतो, महत्त्वाची आहे. ती दिल्लीमध्ये हायकमांडला, म्हणजे भाजपाच्या हायकमांडला भेटण्याचं कारण काय? म्हणजे स्वतःच्याच हायकमांडला भेटण्याचं कारण हे तुम्हाला स्पष्टपणे सांगतो. काल परवा ज्यावेळेस माननीय सुप्रीम कोर्टामध्ये शिवसेनेची याचिका, तुम्ही बघा जेव्हा जेव्हा याचिका येते त्याच्या आसपास ज्यावेळेस धाकधूक वाढते त्यावेळेस एकनाथ शिंदेंचे दौरे हे दिल्लीमध्ये होत असतात. आणि ह्या गोष्टी गरजेच्या आहेत. आता लगेच पर्याय तयार करून ठेवणं गरजेचं आहे. उद्या परवा जर याचिका खरंच तारीख आली तर यांच्याकडे जराही यांना वेळ मिळणार नाही. आदेश स्पष्ट निघणार. त्याचं कारण ज्यावेळेस कपिल सिब्बल म्हणाले की अगोदर 16 आमदारांची अपात्रता, जी अकॅडमिक केस आहे ती, आणि त्यानंतर पक्षाचं नाव चिन्ह, म्हणजे
उलटा सिक्वेन्स नको, कारण तिथून सुरुवात होते कशाप्रकारे हा सारा क्रम घडला गेला. पक्षाचं नाव चिन्ह अगोदर गेलेलं नाहीये, आधी आमदार गेलेले आहेत. त्यामुळे पक्षाचं नाव चिन्हही नंतर ठेवा. अगोदर आमदारांची अपात्रता. माझ्या 2 तासांमध्ये, ज्यावेळेस ते म्हणाले माझ्या 2 तासांमध्ये मी ही केस तुम्हाला स्पष्टपणे समजावून सांगतो, आणि त्याचा एकच रिझल्ट निघतो. एकनाथ शिंदेंना त्यांच्या गटाला घेऊन एकदम मर्जर करावं लागेल, नाहीतर नाव चिन्ह हे तर गेलेलंच आहे, पण त्यांना आता रेट्रोस्पेक्टिव्ह तो होणार नाही, पण त्यांना मोठ्या म्हणजे नामुष्कीला सामोरं जावं लागणार आहे. ही सुद्धा गोष्ट या दौऱ्यामागे आहे. दुसरा एक अर्थ काढला जातो, त्याच्यामध्ये त्यांना दुसरं केंद्रीय मंत्रिपद पाहिजे असूही शकतं, कोणाला माहिती, आणि त्यासाठी कदाचित त्यांना खासदारांना वाढवून घेण्याची किंवा वाढवून आणण्याची त्यांना अट घटलेली असू शकते, की बाबा तुमचे खासदार वाढवा, शिवसेनेचे खासदार घेऊन या. आणि त्यासाठी मग काही टेक्निकल गोष्टी आहेत, कारण टेक्निकली हा पार्ट फार कमजोर आहे. तुम्ही नगरसेवक ज्या प्रकारे घेता, ज्या प्रकारे तुम्ही आमदार घेता, तेवढा हा खासदार घेणं इतका सोपं नाही, हे लक्षात घ्या. या 9 खासदारांना जर तुम्ही पाहाल तर यातला एकही खासदार या शिंदे गटाच्या या मागण्यांना भीक घालणारा नाही, हे मात्र स्पष्ट आहे. असो, एकनाथ शिंदेंना त्यांचा दौरा लखलावो, पण एकनाथ शिंदेंना अजून खूप धडपड करायची आहे त्यांचं नाव, त्यांचं चिन्ह हे टिकवण्यासाठी, आणि या न त्या प्रकारे ही केस माननीय सुप्रीम कोर्टात येऊ नये यासाठी भाजपाची मनधरणी करण्यासाठी एकनाथ शिंदेंना अजून खूप धडपड करायची आहे. एकनाथ शिंदेंना अजून खूप काही पाहायचं आहे. किंबहुना मी सांगेन, बघा, भारतीय जनता पक्षाला खुश केल्याशिवाय, भारतीय जनता पक्षाच्या वरिष्ठ नेतृत्वाला खुश केल्याशिवाय एकनाथ शिंदेंचा पक्ष, त्यांचा गट हा टिकू शकत नाही, हे वास्तव आहे. गल्लीतल्या शेबड्या पोराला सुद्धा ही गोष्ट चांगलीच माहिती आहे. कपिल सिब्बल ज्यावेळेस म्हणाले की पहिली पक्षांतर बंदी आणि त्या 100 जणांची अपात्रता ही याचिका सुनावणीला घ्यायची, आणि त्यानंतर पक्षाचं नाव आणि चिन्ह, इथे बऱ्याचशा गोष्टी स्पष्ट होत आहेत. हा टेक्निकल भाग आहे, जो वकिलांना चांगलाच कळतोय. कुठल्या गोष्टीला कुठला सिक्वेन्स द्यायचा हे वकिलांना चांगलंच कळतंय. तसे एकनाथ शिंदेंच्या या भेटीला आणखी 1-2 कारणं आहेत. अगदी गणेश नाईकांनी त्यांना संपवून टाकण्याची जी भाषा केली होती, यांच्या पक्षाला संपवून टाकण्याची जी भाषा केली होती, तोही एक विषय आहे. यांच्या योजनांना, यांच्या मंत्र्यांना, यांच्या आमदारांना भारतीय जनता पक्षाकडून तो निधी मिळत नाही. आपल्याला तर नाहीच नाही, पण शिंदे गटाला सुद्धा, आणि अगदी त्याचसोबत अजित पवार गटाला सुद्धा निधी मिळत नाही. याही अनेक गोष्टी आहेत. पाहूयात नेमकं महाराष्ट्रात काय घडतंय. यांचं ऑपरेशन टायगर होतंय का ह्यांचं ऑपरेशन उंदीर होतंय? तुम्ही पण तुमचं मत कमेंटमध्ये नक्की सांगा, आणि अशाच राजकीय घडामोडी जाणून घेण्यासाठी आपल्या जनसंवाद या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.